मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे मराठा समाज बांधवांची बीड जिल्ह्यामध्ये नारायणगडावर तब्बल 900 एकरवर जाहीर सभा होणार आहे आणि जूनमध्ये होणाऱ्या या सभेच्या तयारीसाठी उद्या नारायणगडावर बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर आणि सभेच्या नियोजनाबाबत मराठा समाज बांधवांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी. पाहूया काय सांगाल, कशा पद्धतीने बैठकीचे नियोजन केले, साधारण किती लोक या ठिकाणी उपस्थित राहतील? उद्याच्या मीटिंगसाठी 5 ते 7 हजार लोक या ठिकाणी या उद्याच्या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक गावातून 2 गाड्या जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुपवर आवाहन केलेलं आहे. उद्याच्या मीटिंगच्या माध्यमातून जी जूनमध्ये होणारी सभा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उद्याला जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला आव्हान करणार आहेत की जेणेकरून आपली ही सभा कशा पद्धतीने आपण नियोजन करायचंय. आंतरवाली सराटी या ठिकाणी सभा झाली, त्या ठिकाणी तुम्ही पाहितलं की पार्किंगची व्यवस्था असेल, ज्या त्या ठिकाणी रस्ते ब्लॉक झाले होते, परंतु या ठिकाणी आम्हाला 4 बाजून रस्त्याचं नियोजन या ठिकाणी पाटलांनी आम्हाला या जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आव्हान केलेलं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातून येणारा मराठा समाज यांना कुठलीही तकलीफ न होता यासाठी आपण मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी नियोजन चालू आहे. ते सगळे गर्दीचे रेकॉर्ड मोडणारी ही सभा असेल असं नियोजन आम्ही करू. कुठलीही कमतरता पडणार नाही. पार्किंगची व्यवस्था असेल, आरोग्याच्या सोयी सुविधा असतील, जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल किंवा हॉस्पिटलची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था आम्ही चोख पद्धतीनं पार पाडू आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी जे स्वप्न पाहिलंय ही मोठी सभा यशस्वी करायचं, ते स्वप्न आम्ही निश्चित पूर्ण करू. बीड जिल्हा सकल मराठा समाज नक्की कुठेही कमी पडणार नाही. साधारण किती एकर मध्ये हे नियोजन आहे पार्किंगचं आणि सभेचं? 900 एकर मध्ये तर कमीत कमी लोकच बसणार आहेत. हे गड असेल आणि गडाच्या आजूबाजूचा जे डोंगर दरी आहे त्या तिथंही लोक असणार आहेत. आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिसरात लोक असणार आहेत. पार्किंगची व्यवस्था ही 4 बाजूने आहे. 4-5 जे रस्ते आहेत गडाच्या बाजूने ते रस्ते व्यवस्थित पद्धतीने करून त्या रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुद्धा आम्ही प्लॅनिंग करणार आहोत. भव्य अशा सभेची ही तयारी सुरू असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या नियोजनाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत काय ठरते आणि कशा पद्धतीने या सभेचे नियोजन पुढे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.